नितेश राणेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध। महाराष्ट्र राज्यातील भाजपाने नितेश राणे नावाचा 1.5 फुटाचा दूषित व्हायरस राज्याची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने त्याला सुपारी देऊन समाजात जाती तेढ निर्माण करण्यासाठी सोडलेला आहे। मोहम्मद पैगंबराबद्दल अपशब्दाचा वापर करणाऱ्या एका बाबाचं समर्थन करीत मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या व पोलीस प्रशासनाच्या तसेच कायद्याच्या उघडपणे अपमान करणाऱ्या व्यक्तीला आवर घालण्याची गरज आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आपला पराभव स्पष्ट दिसत आहे, म्हणून राणेसारख्या व्यक्तीला सुपारी देऊन मोकाट सोडून महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यासाठी 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू समोर ठेवून कामावर लावलेले दिसत आहे। कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता न घाबरता पोलीस प्रशासनाने व राज्य शासनाने वेळीच उपाययोजना करून नितेश यास आवर घालावा, अशा आशयाचं निवेदन आज समाजवादी पार्टी धुळे महानगरपालिका यांना देण्यात आले। आज देशात व राज्यात भाजपाला आपला पराभव समोर दिसत आहे। विशेषतः आगामी विधानसभा मध्ये भाजपा सरकार हे जाणार असल्याचे त्यांना समजले असून म्हणून सातत्याने महाराष्ट्रात महान व्यक्ती विरोधात अपशब्दाचा वापर करून अवाच्य शब्दात उपयोग करून हे शांतता बिघडवण्यासाठी देशाची आणि राज्याची सुरक्षता संपवण्यासाठी आणि देशात आणि राज्यात जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक निलेश राणे नावाच्या 1.5 फुटाचा व्हायरस सोडलेला आहे। या व्हायरसने आता पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर विवादित टिप्पणी करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाला मारण्याची भाषा केलेली आहे। आणि इथंच ते न थांबता 2 दिवसापूर्वी सांगलीत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सुद्धा अवाच्य भाषेत त्यांनी दादागिरी केलेली आहे। त्याच्यावर तिथे पण गुन्हा दाखल होणार आहे आणि रामगिरी महाराजावर देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे। परंतु हे नपुंसक सरकार त्याला अटक करत नाही, त्याच्यावर काही कारवाई करत नाही। आज महाराष्ट्र शासनाने आणि विशेष करून पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता देशाची आणि राज्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या 1.5 फुटाच्या व्हायरसला त्यांना अटक करावं आणि त्याला आवरावं, अन्यथा हे देशाची शांतता जे होणार आहे त्याच्यात पूर्ण जनतेचं नुकसान होणार आहे याची कल्पना त्यांना नाही आहे। म्हणून आम्ही आज सरकारला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण जे राजकीय दबाव आहे त्याला झुंगारून त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा समाजवादी पार्टी तीव्र आंदोलन करेल।